नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता एलएस मराठी. आजच्या दिवसभरातील सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे प्रदीर्घ अशा प्रतीक्षेच्या कालावधीनंतर आता ठाकरे बंधू एकत्र आलेत. याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्पेशल करस्पॉन्डंट ब्रह्मा चट्टे आहेत. ब्रह्मा, खरं तर आपण पाहतोय मागच्या अनेक वर्षांपासून, तब्बल 2 दशकं असं म्हणायला हरकत नाही, याआधी आपण पाहिलं की मुंबई ताब्यात घेण्यासाठी अनेक लढाया झाल्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, बऱ्याच गोष्टी घडल्या. आता सुद्धा मुंबई ताब्यात घेण्यासाठी आगामी 25 दिवसामध्ये भरपूर लढाया होणार आहेत, संघर्ष पाहायला मिळणार आहे. काय वाटतंय, ठाकरे बंधू एकत्र आलेत, तुझं काय मत आहे? कशा घडामोडी असतील, कसं राजकीय भविष्य असेल मुंबईतलं? नाही, मुंबईच्या इतिहासाच्या दृष्टीने आजची घडामोड सगळ्यात मोठी का म्हणावी लागेल, कारण 2 ठाकरे बंधू. मुंबईचा ठाकरे हा आत्मा समजला जातो मुंबई मराठी माणसांसाठी, कारण मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना शिवसेनेचं महत्त्व काय आहे हे आपण मुंबईच्या बाहेरची लोक जेव्हा मुंबईत जातो त्यावेळेसच समजतं. आणि मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मुंबई महाराष्ट्राला मिळाली, म्हणजे मुंबई प्रांत होता आणि महाराष्ट्र राज्य झालं, तेव्हा गुजरात आणि मुंबई, गुजरात महाराष्ट्राच्या दोघांची संयुक्त राजधानी मुंबई होती. आणि जो लढा संयुक्त महाराष्ट्राचा उभा राहिला हा कम्युनिस्टांनी उभा केला होता. हा लढा, त्याच्यामध्ये शिवसेनेच्या त्या लढ्यामध्ये तसा सहभाग नव्हता. पण पूर्वीचे शिवसेनेची स्थापनाही झाली नव्हती त्यावेळेस. पण मुंबई मराठी माणसांची असावी म्हणून ज्या ज्या लोकांनी भूमिका घेतली त्यावेळेच्या तत्कालीन काँग्रेस सरकारने मुंबई महाराष्ट्राला द्यायची नाही असं ठरवलं होतं. म्हणजे सखा पाटील त्यावेळेस त्यांनी वादग्रस्त विधानं केली. त्यानंतर मुंबईमध्ये जनशोक उसळला, 106 हुतात्म्यांना बलिदान द्यावं लागलं आणि मग महाराष्ट्राला मुंबई मिळाली. हा मुंबईचा इतिहास आहे. त्यानंतर गुजरात्यांच्या दुखऱ्यानंच झाली होती की मुंबई महाराष्ट्राला मराठी माणसांना मिळाली. मुंबईमध्ये गुजराती विरुद्ध मराठी असा हा जुनाच संघर्ष आहे. आणि आता काय झाले, भारतीय जनता पक्षाचं सत्ता केंद्रामध्ये असताना अनेक वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून मुंबईचं महत्त्व कसं कमी होईल हे बघितलं गेलं. मग त्यावेळेस त्या मुंबईचं महत्त्व कमी करत असताना आत्ताची जी शिवसेना आहे ती सत्तेमध्ये होती भाजप बरोबर, त्यांनी निखराचा लढा देण्याचा प्रयत्न केला, विरोध करण्याचा प्रयत्न केला. आज जरी मनसे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव हा रचला जातोय याची भनक गेल्या 5-6 वर्षापासून लागली होती. आणि म्हणून हे दोघं एकत्र आलेत असं जर चित्र निर्माण केलं असेल तर ते असं नाही. या दोन्ही नेत्यांच्या राजकीय अपरिहार्यतेमुळे हे एकत्र आलेत. पण मराठी माणसांसाठी ही खूप चांगला दिवस आहेत. मराठी माणसांच्या मुंबईमध्ये राहणाऱ्या विशेषतः आणि महाराष्ट्रातल्या इतर भागातून मुंबईमध्ये जाणाऱ्या, कारण परप्रांतीयांचा मुंबईमध्ये खूप मोठा जास्त वावर वाढलेला आहे आणि त्यांची दादागिरी वाढलेली आहे. आणि ती जर दादागिरी कमी करायची असेल तर मुंबईमध्ये शिवसेना हवी, ही मुंबईमधल्या मराठी माणसांची भूमिका होती. 2 ठाकरे शिंदे, 2 शिवसेना आहेत, आपण मेन्शन करताना करायचे. ठाकरेंचीच शिवसेना हवी अशी मुंबईच्या मराठी माणसं. आणि काय झालं, जेव्हा शिवसेनेचे 2 भाग झाले, एकनाथ शिंदेनी बंड केला आणि शिवसेनेत बाहेर पडले आणि मूळची शिवसेना माझी आहे असा त्यांनी दावा केला. आज ते सगळं कोर्टामध्ये प्रलंबित आहे, कोणाची शिवसेना आहे त्याचा निकाल लागेल, यथासंग लागेल. तोपर्यंत आता मुंबई कोणाची आहे, म्हणजे कोणत्या शिवसेनेची आहे याचा निकाल ह्या निवडणुकीत लागणार आहे. ब्रह्मा, अगदी महत्वाचं बोललास तू. आता आपण म्हणतोय की निवडणुका खूप झाल्या मुंबई महानगरपालिकेच्या, पण शिवसेनेच्या स्थापनेपासून दोन्ही शिवसेनेसाठी सर्वात चॅलेंजिंग ही निवडणूक असणार आहे. 2 गोष्टी आहेत. आपण तू जसं म्हणलास की कोर्टातनं पाहतोय, तारीख पे तारीख झालंय, शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचं, खरी शिवसेना कोण, हे भरपूर गोष्टी मागच्या अनेक वर्षांपासून घडत आहेत. मात्र आता नेमकं मुंबईकर कोणत्या शिवसेनेला कौल देतात हे पाहणं महत्वाचं आहे. आपण आज सकाळी पत्रकार परिषद पाहिली. या पत्रकार परिषदेमध्ये 2 वाक्य महत्वाचे आहेत. एकीकडे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला की कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असा त्यांनी एक मेसेज दिला. या आधी सुद्धा ते वाक्य युतीची सुरुवात इथूनच झाली. खरं तर या युतीच्या चर्चेची सुरुवात ह्या वाक्यापासूनच. आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा एक वाक्य पुन्हा एकदा बोलून दाखवलं, मराठी मतासाठी आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही एकत्र आलोत ते एकत्र राहण्यासाठी. हे सुद्धा युतीच्या सुरुवातीचं एक वाक्य होतं, ते आता पुन्हा आले. जरी या दोन्ही नेत्यांकडे, दोन्ही पक्षाकडे राजकीय भवितव्य टिकवण्यासाठी ते एकत्र आले असतील, मात्र आता मुद्दा मराठी मतासाठी, मराठी हितासाठी, मराठी अस्मितेसाठी ते सांगत असले तरी आपण ब्रह्मा हे विसरून चालणार नाही की भाजपने सुद्धा चंग बांधलाय. अगदी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे, अमित शहा यांची सभा होणार आहे. भाजपची मायक्रो प्लॅनिंग जे मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय, विधानसभा निवडणुकीत पाहिलं, स्थानिक स्वराज्याच्या आता निवडणुका झाल्या, नगर परिषदांच्या, त्यानंतर आता मुंबईमध्ये सुद्धा भाजपची जोरदार तयारी सुरू आहे. भाजपला लढायला वाटतं. भाजप हा महाबलाढ्य पक्ष आहे आता. हा या लढायला आम्ही इतिहासाकडे बघतो. म्हणजे इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर, म्हणजे आता हे वादग्रस्त होईल सगळं, पण आपल्याला बोलावं लागेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर दिल्लीवरून महाराष्ट्र ताब्यात घेण्यासाठी खूप मोठी कुमक घेऊन औरंगजेब आला होता. आणि औरंगजेबाने
म्हणजे खूप प्रयत्न केले. 22 वर्ष महाराष्ट्राने औरंगजेबाच्या विरोधात लढा दिला, पण महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकला नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि आता सुद्धा तीच लाईन या निवडणुकीमध्ये येणार आहे. म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे तीच लाईन घेतील की आम्ही दिल्लीसमोर झुकणार नाही. म्हणजे संजय राऊत बऱ्याच वेळा खाजगीमध्ये बोलताना हे बोलतात की आम्ही दिल्लीसमोर कधीच झुकलो नाही, झुकणार नाही. महाराष्ट्राचा जो इतिहास आहे त्या इतिहासाची पुनरावृत्ती किमान चर्चेतून होईल, निवडणुकीच्या मुद्द्यामध्ये राहील. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 11 वर्ष कुठल्याही नेत्याविना, महाराष्ट्र म्हणजे कुठल्याही नेत्यामध्ये कुठलाही सेनापती नव्हता, पण महाराष्ट्राच्या जनतेने हा लढा हातात घेतला होता. आणि महाराष्ट्रातली इथली जनता, शिवाजी महाराजांचे जे मावळे आहेत ते दिल्लीच्या आक्रमकाच्या विरोधात लढले आणि महाराष्ट्राच्या मातीतच औरंगजेबाला गाडावं लागलं. हा इतिहास पुन्हा उकरला जाणार आहे मुंबईच्या निवडणुकीच्या निमित्तानं. कारण काही करून मुंबई भारतीय जनता पक्षाला जिंकायचे आहे. भारतीय जनता पक्षाने ही लाईन घेतली आहे की मराठीच महापौर होईल मुंबईचा, म्हणजे मुंबईचा महापौर मराठीच होणार, ही लाईन पकडलेली आहे त्यांनी, जी की आज दोन्ही बंधूंनी पण तीच भूमिका मांडली. आणि काँग्रेस, ज्या काँग्रेसनी अपेक्षित हो यांच्यासोबत जाणं, त्या काँग्रेसनी खूप वेगळी चाल खेळले. नाही ब्रह्मा, यात माझं एक मत असं आहे, आकडेवारी आणि प्रॅक्टिकल कॅल्क्युलेटिव्ह जर विचार केला मुंबईतल्या प्रत्येक मतदारसंघाचा महापालिकासाठी, तर मराठी मतांच्या तुलनेमध्ये अमराठी मतांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. ती घाटकोपर वगैरे भागामध्ये गुजराती पाट्या लागतात थेट. असे काही प्रसंग आहेत, आपण त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आहे. मुंबईमध्ये गुजरात्यांची दादागिरी वाढली, हे लपून नाही राहिलेलं. केवळ गुजराती नाही तर दादागिरी म्हणजे संख्या तर भारतीय लोकांची संख्या किंवा थोडक्यात अमराठी म्हणून भरपूर मोठ्या प्रमाणात संख्या आहे. अगदी अमराठी आमदार निवडून येतात ते फक्त त्याच मतांवरती. आता मुद्दा या ठिकाणी हा आहे, जसं आता तू म्हणालास की काँग्रेस वेगळी आता आणि ठाकरेंची सेना वेगळी लढत आहे, की जसं मराठी मतं राज ठाकरे यांच्या सोबत येण्याने शिवसेनेचे वाढतील हा जरी मुद्दा असला तरी सोबतच जो एक मतदार वर्ग आहे, काँग्रेसचा एक फिक्स जो वोटर आहे, दलित असू द्या, मुस्लिम वोटर असू द्या, काँग्रेसची वोट बँक ठरलेली आहे, आतापर्यंत इतिहास राहिलेला आहे, जी की मागच्या लोकसभेला, जी मागच्या विधानसभेला ठाकरेंना ते मत कधीही मिळत नव्हते, ते मत सुद्धा मिळालेलं होतं. मात्र आता काँग्रेस वेगळी लढल्याने कदाचित ठाकरेंना याचा फटका बसू शकतो असं वाटतं का? नाही, आता प्रत्यक्ष जर बघितलं आकड्यांची, जर आकडे जर बघितले, मुंबईमध्ये असणाऱ्या मराठी वोट 20-22% मराठी वोट आहे, पण जो उत्तर भारतीय नसलेला, दक्षिणेतून मुंबईत आलेला, तोही टक्का जास्त आहे. आणि त्यांनाही उत्तर भारतीयांची दादागिरी नको आहे. मुंबईमध्ये आत्ताचा जो अंडर करंट आहे ना, तो खूप जास्त या गोष्टीकडे लक्ष. आणि मुंबईचा जो मूळचा मुस्लिम आहे, म्हणजे युपी बिहारमधून स्थलांतरित होऊन मजुरीसाठी आलेला मुस्लिम वेगळा, ज्याला भारतीय जनता पक्ष, भाजपचे विशेषतः नेते बांगलादेशी मुस्लिम म्हणतात किंवा रोहिंगे म्हणतात, तर त्यांच्यापेक्षाही मूळचा मुंबईचा जो बोहरी मुस्लिम आहे किंवा मुंबईचा मुस्लिम आहे, त्यांना उद्धव ठाकरेंची शिवसेना हवी आहे, हे आत्ताच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसलेलं आहे. त्याच्यामुळे आकड्यांमध्ये आणि इतिहासामध्ये जात असताना वोट, एकमेकाचं वोट डायव्हर्ट होणं, म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जो वोट बँक जो राहिलेला आहे आतापर्यंतची मुंबईमधली, ती गुजरात्यांची राहिलेली आहे, ते त्यांच्याकडेच राहील, ती जाणार नाही. म्हणजे काही ठिकाणी असं होऊ शकतं की तिथला स्थानिक उमेदवार एखादा काँग्रेसचा असेल तर ती थोड्याफार त्याच्याकडे जाईल, पण असं नाही होणार. पण मराठी मतं जी आत्ता शिंदेकडे जातील की ठाकरे बंधूंकडे येतील, मुंबईमध्ये कोणाचा ब्रँड चालणार हा मुद्दा पुढे येईल. नाही, याला बरेच गोष्टी कारणीभूत आहेत. मात्र ब्रह्मा, एक मला आवर्जून एका गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतो की ज्यावेळी खरं तर शिवसेनेमध्ये राज ठाकरेंची अस्वस्थता होती, महाबळेश्वरमध्ये एक अधिवेशन झालं, उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा झाली होती, त्यानंतर राज ठाकरे अस्वस्थ होते, शिवसेनेतनं बाहेर पडले, मनसे निर्माण केली, तब्बल 2 दशकाचा हा मधला काळ होता. त्यावेळी राज ठाकरेंनी सुद्धा बाळासाहेबांवरती अगदी चिकन सूप वगैरे बऱ्याच टीका झाल्या होत्या. हा वडापावाचा मुद्दा आला होता. कधीच एकत्र होणार नाही अशी चर्चा असताना मधल्या काळामध्ये एक नाव आपल्याला सारखं आठवत असेल, बाळा नांदगावकर. हो, यांनी वारंवार उल्लेख केला. अगदी काही ठिकाणी माध्यमांशी बोलताना ते भाऊक झाले, अश्रू त्यांना अनावर झाले होते. त्यांनी म्हणले की बाळासाहेबांना मी शब्द दिलाय, आणि बाळासाहेबांना सुद्धा ते वचन दिलेलं होतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, ते दादू म्हणायचे, दादू आणि राज एकत्र मी करणार, त्यावेळेस माझा आयुष्याचं सार्थक होईल असं ते बोलले. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दिसले नाहीत. मला वाटलं की त्या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या मध्ये बाळा नांदगावकर नाही, ते थोडं काय झालं, आज ते का दिसले नसतील किंवा काय त्यांचं स्थानिक तिथल्या अडचणी माहीत नाहीत किंवा ते उपलब्ध नसतील, पण आत्ताच्या ह्या 2 गोष्टीमुळे, म्हणजे ह्या दोघांच्या एकत्र येण्यामुळे आणि काँग्रेस यांच्यासोबत नसण्याने शिंदेच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढलेली आहे. भारतीय जनता पक्ष शिंदेच्या शिवसेनेला गृहीतच धरत होता, पण ज्यावेळेस हे दोघं एकत्र येत आहेत असं चित्र दिसायला लागलं, त्यावेळेस स्पेशली शिंदेनं दिल्लीत बोलून घेतलं आणि अमित शहानी त्यांच्याबरोबर चर्चा केली. आणि कालची गोष्ट आहे की ते पहाटे 4 पर्यंत त्या सगळ्या गोष्टींची चर्चा करत होते. म्हणजे मला
सांगायचं काय आहे की एकूण मुंबईचं जे राजकारण आहे ते मराठी माणसांच्या भोवतीच केंद्रित होणार आहे. ब्रह्मा, बरेच मुद्दे आहेत, मात्र 2 वाक्य आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा वाटतो की यापूर्वी रावसाहेब दानवेंनी एक वक्तव्य केलं होतं की उद्धव ठाकरेंची ही 16 तारखेच्या नंतर उद्धव ठाकरे घराण्याचं राजकारण संपलेलं असेल आणि किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंची ही शेवटची निवडणूक आहे. त्या पद्धतीनं भाजपची मायक्रो प्लॅनिंग आहे आणि यासोबतच एक विचार केला पाहिजे, शिंदेची शिवसेना या मुंबई महापालिकेमध्ये कुठे आहे, बार्गनिंग पॉवर, त्यासोबतच जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत येतोय, बऱ्याच गोष्टी करतात आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे शिंदेची बार्गनिंग पॉवर वाढली असं कन्सिडर करता येईल का? हो, शिंदे जर हे दोघं एकत्र आले नसते तर मराठी माणसांच्या मताचं विभाजन होणारच होतं. त्यामुळे शिंदेची भाजपला तशी गरज पडलीच नसती. म्हणजे भारतीय जनता पक्षाला मराठी मतांच्या विभाजनासाठी आता शिंदेची गरज आहे. कारण जोपर्यंत वोट विभाजन होणार नाही, मतांचं विभाजन होणार नाही, तोपर्यंत भारतीय जनता पक्षाला निवडून येण्यासाठी जे मुंबईचे चान्सेस आहेत ते खूप कमी राहतील. त्याच्यामुळे आता जास्त जागा शिंदे मागतायत, त्याच्यापेक्षा जास्त जागा शिंदेना देऊन जिथे जिथे मराठी वोटर आहेत, मराठी मतदार आहेत, तिथे ते शिंदे निवडणूक लढवणार आहेत ह्या 2 ठाकरे बंधूंच्या विरोधामध्ये. आणि आज राज ठाकरेंनी सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी पत्रकारांना आवाहन केलंय की तुमच्या मनातली जी भावना आहे ती तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या रिपोर्टिंगमध्ये येऊ द्या. तुमच्या मालकांना काय वाटतं याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं, तुमच्या सदसद विवेक बुद्धीला काय वाटते. म्हणजे राज ठाकरेंनी आज पुन्हा एकदा माध्यमांना आवाहन केलंय. म्हणजे महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्राचे बेळगाव आणि निपाणी कारभार अजूनही संयुक्त महाराष्ट्रात आलेला नाही, तो लढा कायमच आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेस पत्रकारांनी म्हणजे प्रकात्रे त्यावेळेस त्या लीड मध्ये होते, म्हणजे पत्रकारांनी ती लढा उभारला होता आणि तो पुढे घेऊन गेले होते. म्हणजे आत्ताही राज ठाकरेंना तेच अपेक्षित आहे की महाराष्ट्रातल्या मराठी पत्रकारांनी पुढे येऊन मराठी माणसांचा आवाज बनावा. हे आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आवाहन केलंय. अगदी बरेच मुद्दे आहेत. खरं तर ठाकरेंची सेना खरी की शिंदेची शिवसेना खरी, धनुष्यबाण भविष्यात कोणाकडे राहावं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आगामी काळात अस्तित्व काय, भारतीय जनता पार्टीच्या कामकाजावर मतदारांचा विश्वास किती आहे, काँग्रेसला मुंबईकर किती साथ देतात, या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ही ब्रह्मा 16 तारखेला स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे आगामी काळात आता आपण पाहतोय प्रचाराच्या दरम्यान बऱ्याच तोफा, आरोप प्रत्यारोप, वाद, इतिहासात पण जाऊ आपण खूप बऱ्याच गोष्टी या प्रचाराच्या दरम्यान पाहायला मिळणार आहेत. त्यामुळं प्रचाराची प्रत्येक अपडेट आपण LS मराठीवरती पाहत राहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा LS मराठी.